जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये खमंग भरली शिमला मिरचीची भाजी करणार आहे। वेगवेगळ्या प्रकारे शिमला मिरची करता येते। आज कुठलेही वाटण न करता खमंग शिमला मिरची करायची आहे। त्यासाठी अशा छोट्या मिरची घ्यायच्या, ह्या धुवून घेतल्या। मसाला भरण्यासाठी मिरचीला मधातून कट करून घ्यायचं। असे 4 भाग करायचे, पूर्ण कट करायचं नाही, असं कट करायचं। भरली शिमला मिरची करण्यासाठी अशाच छोट्या छोट्या शिमला मिरची घ्या। अशा सर्व शिमला मिरची कट करून घेतल्या। यानंतर मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा। 1.5 वाटी भाजलेलं बेसन भाजून घ्यायचं आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत लो फ्लेमवर 5 मिनिट बेसन भाजून घेतलं। यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण जिरं पेस्ट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने पावडर, हळद, 1 चमचा मिरची पावडर, या चमच्याने अर्धा चमचा तेल, 1 लिंबाचा रस हे मिक्स करते। एकजीव करून घ्यायचं। हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। थोडंच पाणी टाकायचं, म्हणजे अंदाज येईल। आपण भज्यांसाठी भिजवितो त्यापेक्षा थोडं घट्टसर भिजवायचं। खूप जास्त घट्ट पण नको आणि खूप जास्त पातळ पण नको, असं भिजवायचं। यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर, 1 चमचा कसुरी मेथी हे मिक्स करते। मिक्स झाल्यावर कट केलेली शिमला मिरची घेऊन यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। थोडं घेऊन भरायचं। मसाला भरल्यावर असा हलकासा दाब देऊन बंद करायचं, म्हणजे सगळीकडे मसाला भरला जाईल। आणि असा दाब दिल्यामुळे फोडणीमध्ये मसाला बाहेर निघणार नाही। अशा प्रकारे सर्व शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतला। गॅसवर एक कढई, त्यामध्ये 1 चमचा तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये शिमला मिरची ठेवायची। तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। असं सर्व मिरची ठेवल्यावर लो फ्लेमवर झाकण ठेवून 2 मिनिट होऊ द्यायचं। 2 मिनिटानंतर अशी एक मिरची पलटून घ्यायची। मिरची पलटल्यावर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिट होऊ द्यायचं आहे। लो फ्लेमवर होऊ द्यायचं, नाही तर आतील मसाला होणार नाही। मसाला कच्चा राहायला नको। शिमला मिरची सर्व बाजूला होऊ द्यायची। असं पलटून घ्या, म्हणजे सर्व बाजूला शिजला जाईल। झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायची। पाणी टाकायचं नाही, वाफेवरच शिजवून घ्यायचं। आतपर्यंत शिजायला पाहिजे। 2 मिनिटानंतर पलटत राहायचं। असं 4 ते 5 वेळा करायचं। छान खमंग सुवास येत आहे। भाजी शिजायला लो फ्लेमवर 22 ते 25 मिनिट लागतात। शिमला मिरची शिजली का बघण्यासाठी सुरीने असं चेक करा, सुरीला बेसन लागले नाही। भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर काढून घेते। बेसन भरलेली खमंग शिमला मिरची तयार आहे। करून बघा, सर्वांना आवडेल। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।